नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन संपन्न. 282 आमदारांना दिली शपथ. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट. उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. जम्मू काश्मीरमध्ये दहशतीच्या घटना जवळपास शून्यावर येत आहेत. राजनाथ सिंग यांनी लोकसभेत दिली माहिती. पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या अत्याधुनिक कार्टोसॅट. मुक्त कला शिक्षणाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाप्रमाणे समान महत्त्व मिळायला हवं अशी गरज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून व्यक्त. आणि आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारतानं पटकावली 3 कांस्य पदकं, आणखी किमान 3 रौप्य पदकं केली निश्चित. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. राज्यपालांनी आज राज्य विधानसभेचं 1 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं. अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरमनं झाली. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांना आजच्या अधिवेशनात सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. एकूण 282 आमदारांनी शपथ घेतली. विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून राज्यपालांनी नियुक्ती केली. त्यांनी सर्व आमदारांना शपथ दिली. श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी सर्वप्रथम विधानसभा सदस्यपदाची शपथ घेतली. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यावेळी भाजपा सदस्यांनी बाकं वाजवून आनंद व्यक्त केला. काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांनी शपथ घेतली. चंद्रकांत पाटील, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, आदित्य ठाकरे, प्रकाश आवाडे यांनी शपथ घेतली. संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. तर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सध्या कारागृहात असलेल्या रत्नाकर गुट्टे यांनीही शपथ घेतली. अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. मी चंद्रकांत बच्चू पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो. खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. मी पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धनंजय पंडितराव मुंडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलोय असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. आमदारांच्या शपथविधीनंतर विधानसभेचं सत्र संपलं. राष्ट्रगीतानं सत्राचा समारोप झाला. विधानसभेत आज नवनिर्वाचित आमदारांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळ परिसरात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अवकाळी पाऊस असेल किंवा बाकीचे खूप शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील, आज केंद्र पातळीत आम्ही काम करतो तेव्हा इकॉनॉमी आज देशात काय परिस्थिती, ज्या रीतीने नोकऱ्या जात आहेत, मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीची मला विचाराल तर
जी जबाबदारीची भावना आहे, हा फक्त आनंदाचा दिवस नाही आहे, खूप मोठ्या जबाबदारीची सुरुवात आहे. राज्य के जनता के हित के लिए काम करेगी, इसलिए ये सरकार बहुत मजबूत है. 170 के ऊपर आंकड़े हमारे पास है. एक मजबूत एक स्टेबल गवर्नमेंट इस राज्य को मिलेगा और राज्य के हित में जो भी निर्णय है लेंगे. सरकार चलाएंगे, अच्छी तरह से चलाएंगे, काम भी करेंगे, लोगों का काम भी करेंगे. मी महाराष्ट्राचे आभार मानतो, सगळे जनतेचे आभार मानतो की ही संधी आम्हाला सगळ्यांना दिली. एक नवी दिशा द्यायला चाललेलो आहे. देशाला, महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आहेत. मला वाटतं इतर काही जे डिटेल्स आहेत जे आपण मला आता विचारत होत्या ते सगळे नंतर मिळणार आहे. पण मी आपल्याला एवढंच सांगतो आणि पुन्हा पुन्हा सांगत असतो की हे काम आम्ही जे सुरू करत आहोत, आपण सगळेच प्रेसचे सगळे जे बांधव आहात, मित्र आहात, आम्हाला नेहमी जिथे बरोबर तिथे बरोबर सांगत असता, चुकतो तिथे चुकतो सांगत असता आणि असंच आपलं कार्य सुरू ठेवा. मुंबईत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होत आहे. उद्याचा शपथविधी आणि मंत्रिमंडळावर या बैठकीत चर्चा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सपत्नीक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करून मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव जाहीर केलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीची काल अधिकृत घोषणा करण्यात आली. या आघाडीचे विधिमंडळ नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची एकमतानं निवड झाली. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आता उद्धव ठाकरे असतील हे निश्चित झालं आहे. या बैठकीनंतर तीनही पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्यपालांची भेट घेऊन 166 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र राज्यपालांना सादर करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा दावा केला. उद्या संध्याकाळी 6:40 शिवाजी पार्कवर हा शपथविधी समारंभ होणार आहे. उद्धव ठाकरे राज्य विधिमंडळाचे सदस्य नसल्यामुळे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून 6 महिन्यांच्या आत त्यांना विधिमंडळाचे सदस्य म्हणून निवडून यावं लागणार आहे. काल झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासह प्रहारचे बच्चू कडू, सपाचे अबू आझमी, लोकभारतीचे कपिल पाटील हे घटक पक्षांचे नेतेही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. त्यांनी मांडलेल्या या ठरावाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सर्व पक्षांच्या वतीनं अनुमोदन दिलं. अत्यंत नम्रपणानं सर्वांच्या साथी सोबतीनं ही जबाबदारी स्वीकारत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. आपलं सरकार शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचं काम करणार अशी ग्वाही त्यांनी दिली. वेगवेगळ्या विचारधारांच्या पक्षांनी एकमेकांवर विश्वास ठेवून नवी दिशा देण्याचा प्रयत्न असून या ताकदीचा उपयोग सर्वसामान्यांसाठी व्हायला हवा, तसंच सर्वसामान्य जनतेला हे सरकार आपलं वाटलं पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 30 वर्ष ज्यांचा सामना केला ते विरोधक आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात, मात्र ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांनी विश्वास दाखवला नाही अशी कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी मारली. जम्मू काश्मीरमध्ये दहशतीच्या घटना जवळपास शून्यावर येत आहेत अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत दिली. कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमधली परिस्थिती वेगानं सुरळीत होत असल्याचं ते म्हणाले. सुरक्षा दलं आणि पोलीस समन्वयानं काम करत असून योग्य ती कारवाई करत आहेत असं सिंग यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमधल्या अनेक भागात दहशतवादी घटना घडत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार एस कोडीकुनेल यांनी केला आणि तिथल्या परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला. त्याला सिंग यांनी उत्तर दिलं. पाहूया संसदेचं थेट प्रक्षेपण. Sir, okay, sir. Please. A lot of people and our honorable members who have raised this. No, whatever, Mr. Minister, whatever you address in the House, it is an address to the whole nation. Okay, sir. Okay, sir. Okay. Please. Sir, I will mention a couple of points because some honorable member of parliament had raised some concerns and quoted some studies from various places saying that e-cigarettes are safer.
Sir, e-cigarettes are new products, whereas the onset of diseases associated with smoking, vaping, they take a long time to manifest. There have been no long-term studies or randomized clinical trials undertaken to establish the conclusive evidence of e-cigarettes being safer or less harmful or useful as cessation aid. Hence, aerosol contains glycols, aldehydes, volatile organic compounds, tobacco-specific nitrosamines, polycyclic aromatic hydrocarbons, metals, silicate particles, and other toxicants and carcinogens. The report of the Public Health England published in Feb 2018, some members mentioned about it, is cited by the proponents of e-cigarettes in its favor. The report stated that ends are 90% safer than traditional cigarettes. I think earlier mentioned that being less harmful is not harmless. The report has been criticized all over the world for methodological weaknesses, quality of peer review, and declared conflict of interest as reported by Lancet. It's not my report, but it's all. पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या अत्याधुनिक कार्टोसॅट 3 उपग्रहाचं आज सकाळी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. PSLV C-47 द्वारे सोडण्यात आलेल्या या उपग्रहाबरोबर अमेरिकेचे 13 लघु उपग्रह देखील प्रक्षेपित करण्यात आले. हे सर्व 14 उपग्रह आपापल्या कक्षेत स्थिरावल्याची माहिती इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष के सिवन यांनी दिली. यावेळी त्यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्यांचं अभिनंदन केलं. कार्टोसॅट 3 उपग्रहाचं वजन 1625 किलो आहे. शहर नियोजन, ग्रामीण संसाधन आणि पायाभूत विकास, किनारपट्टीलगतच्या जमिनीचा वापर तसंच लष्करी उद्देशांसाठी कार्टोसॅट 3 उपग्रह उपयुक्त ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्टोसॅट उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांविरोधात आता सरकार कठोर पावलं उचलत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. एका खासगी वाहिनीवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी 370 कलम ही तात्पुरती तरतूद कायमस्वरूपी असल्याचं भासवलं असं पंतप्रधानांनी सांगितलं. मुक्त कला शिक्षणाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाप्रमाणे समान महत्त्व मिळायला हवं अशी गरज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली. ते आज नवी दिल्लीत फिक्कीनं आयोजित केलेल्या उच्च शिक्षण परिषदेत बोलत होते. आपल्या विद्यापीठांमध्ये गणित, संगीत, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अनेक संयुक्त अभ्यासक्रम आहेत. मात्र मुक्त कला शिक्षण क्षेत्रात आणखी काम होणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. आपल्या देशात उच्च शिक्षणाची दैदिप्यमान परंपरा असून उद्याचं जग ज्ञानप्रेरित जग असेल असं राष्ट्रपती म्हणाले. आपल्याकडे वैज्ञानिकांची मोठी फळी उपलब्ध आहे. उच्च शैक्षणिक संस्थांमधला प्रादेशिक असमतोल दूर करून भारताला जागतिक स्तरावर ज्ञानकेंद्र बनवण्याचं उद्दिष्ट त्यांनी अधोरेखित केलं. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळायला हवा असंही त्यांनी नमूद केलं. इफ्फी 2019 मध्ये काल ओपन फोरममध्ये वास्तवावर आधारित चित्रपट किती वास्तव या विषयावर चर्चा झाली. या चर्चासत्रात चित्रपट दिग्दर्शक राहुल रवेल, द इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या सहयोगी संपादक अलका सहानी, FTIIचे माजी विद्यार्थी आणि फोटोग्राफीचे संचालक नरेश शर्मा, अभिनेते आणि दिग्दर्शक देवेंद्र खंडेलवाल आणि इस्रायलचे चित्रपटकर्ते डॅन वोल्मन सहभागी झाले होते. चरित्रपट हे माहितीपट असता कामा नयेत, ते डॉक्युड्रामा असले पाहिजेत असं मत राहुल रवेल यांनी व्यक्त केलं. अलका सहानी यांनी कथानकाच्या विश्वसनीयतेबद्दल सांगितलं. भारतानं बिमल रॉय, मृणाल सेन, सत्यजित रे, श्याम बेनेगल यांचे वास्तवदर्शी चित्रपट बघितले आहेत असं त्या म्हणाल्या. वास्तवदर्शी चित्रपटात अभिनेत्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं नरेश शर्मा यांनी सांगितलं. तर ध्वनी, कॅमेरा आणि इतर तांत्रिक पैलूंमुळे कुठलाही चित्रपट वास्तवदर्शी ठरत असल्याचं मत देवेंद्र खंडेलवाल यांनी व्यक्त केलं. पुण्यातल्या कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी महानगरपालिकेनं प्रयत्न सुरू केले आहेत. पर्वती परिसरातले स्वच्छता सेवक महादेव जाधव यांनी गाण्यातून स्वच्छतेचा संदेश दिला आहे.
जाधव गेली 10 वर्ष स्वच्छता विभागात काम करत असून त्यांच्या गाण्याला नागरिकांकडून दाद मिळत आहे. आता भरपूर ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न उठलेला आहे की लोक नागरिक रस्त्यामध्ये कचरा फेकून जातात. कचऱ्याचं महत्त्व काय त्यांना कळेना. स्वच्छ भारत अभियान करायचे, स्वच्छ पुणे करायचे. मग मला संकल्पना सुचली की आपण गाण्यांद्वारे नागरिकांपर्यंत गेलं पाहिजे. भविष्यकालीन आव्हानांचा सामना करण्यासाठी नाविन्यतेचा ध्यास हा नव्या युगाचा मंत्र असल्याचं प्रसिद्ध शास्त्रज्ञ, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी म्हटलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते काल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांमधल्या एकूण 1,68,239 स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये 90,393 विद्यार्थिनी तर 77,846 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पदवीसाठी 1,39,083 तर पदव्युत्तरसाठी 29,156 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसंच विविध विद्याशाखेतील 413 स्नातकांना विद्यावाचस्पती आणि एमफिल पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी प्राध्यापक अविनाश बिनिवाले यांना डीलिट आणि डॉ. बाळकृष्ण नारखेडे यांना डीएससी पदवीनं सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर, प्रकुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. क्यूएस भारतीय विद्यापीठाच्या आणि पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत रोजगार क्षमतेमध्ये मुंबई विद्यापीठ हे पहिल्या क्रमांकावर असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं. नागरिकांना संविधानातल्या मूलभूत कर्तव्यांचं पालन करून संविधानाप्रती आणि देशाप्रती आपली निष्ठा व्यक्त करण्याचं आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं. नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरूकता मोहिमेचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह इथं राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एका मोहिमेची सुरुवात करण्यात येणार असून वर्षभर ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. पुढल्या वर्षभर विविध कार्यक्रम करण्यात येणार आहेत. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो औरंगाबादच्या वतीनं जालना जिल्ह्यात वरुड बुद्रुक गावात संविधान दिन आणि नो टू सिंगल यूज प्लास्टिकचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी घोषणा देत स्वच्छता जनजागृती रॅली काढली. प्लास्टिकपासून होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ देण्यात आली. एक विचार एक समाज या संघटनेच्या वतीनं मुंबईत संविधान सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पाणी वाचवा, पर्यावरणाचा ऱ्हास टाळा, मुलगी वाचवा असे विविध फलक हातात घेऊन महिला आणि बालकांनी जनजागृती केली. संविधानाचं औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मुंबईतल्या चैत्यभूमी इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनुयायांना संविधान दिनाची माहिती दिली. वंचित बहुजन आघाडीचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. संविधान दिनानिमित्त नाशिकच्या संविधान सन्मान समितीच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बिल विषयावर ज्येष्ठ लेखिका निशा शिरूरकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. जाती व्यवस्था निर्मूलन, बहुपतित्व बंदी, स्त्रियांना वारसा हक्क, संपत्तीचा अधिकार, बाळंतपणाची रजा, समान न्याय समान देणारं हिंदू कोड बिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीनं स्त्री पुरुषांना समान पातळीवर आणणारं होतं. मात्र त्यावेळी अनेकांकडून मोठा विरोध झाला होता असं शिरूरकर म्हणाल्या. संविधानाचा प्रत्येकानं आदर करावा असं आवाहन त्यांनी केलं. ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट रेश्मा जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. विकास योजनांचं अचूक आणि परिपूर्ण नियोजन करण्यासाठी आर्थिक गणनेत संकलित होणारी माहिती अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे 7व्या आर्थिक गणनेच्या प्रगणकांना आपल्या उद्योग, व्यवसाय, उपक्रम, मनुष्यबळाची सर्व माहिती देऊन सहकार्य करा असं आवाहन राज्याच्या नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनी राज्यातल्या नागरिकांना केलं आहे. 7व्या आर्थिक गणनेचा राज्यस्तरीय शुभारंभ काल मंत्रालयात झाला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात 26 नोव्हेंबर ते फेब्रुवारी 2020 दरम्यान 7व्या आर्थिक गणनेचं काम होणार आहे. त्यासाठी प्रथमच मोबाईल ॲप विकसित करण्यात आलं असून त्यावर आर्थिक गणनेचा तपशील नोंदवला जाणार आहे.
राज्यात या गणनेदरम्यान ग्रामीण आणि शहरी भागात मिळून सुमारे 64,000 प्रगणक आणि 31,000 पर्यवेक्षक काम करणार आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात संघटित आणि असंघटित क्षेत्रात विविध आर्थिक कार्य करणाऱ्या आस्थापकांची यात गणना केली जाईल. ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कॉम्रेड मधु शेट्टे यांचं आज पहाटे मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. शेट्टे यांनी विद्यार्थी दशेत असताना चले जाव चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसंच गोवा मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता. गेली 50 वर्ष पत्रकारितेतही त्यांनी योगदान दिलं. मुंबई प्रेस क्लबचे ते संस्थापक होते. 1961 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आले होते. 1966 ते 1968 या काळात त्यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं होतं. देशभरात पत्रकारांसाठी व्हेज बोर्डसाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. त्यांची अनेक पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत. बँकॉक इथं सुरू असलेल्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी काल 3 कांस्य पदकं पटकावली आणि किमान 3 रौप्य पदकं निश्चित केली. भारताच्या अतनु दासनं पुरुष रिकर्व आणि पुरुष रिकर्व सांघिक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. दीपिका कुमारी, बोंबायला देवी आणि अंकिता भक्त या रिकर्व महिला संघानं जपानला 5-1 असं नमवून कांस्य पदक पटकावलं. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज T20 क्रिकेट मालिकेत भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनला गुडघ्याच्या दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्याऐवजी संजू सॅमसनला संधी मिळाली आहे. सईद मुश्ताक अली चषक स्पर्धेत महाराष्ट्र विरुद्ध सुरत या संघांच्या सामन्यात धवनच्या गुडघ्याला दुखापत झाली. BCCIच्या वैद्यकीय पथकानं धवनला तपासलं असून जखम भरून येण्यासाठी त्यानं आणखी काही काळ आराम करावा असं BCCIनं म्हटलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन संपन्न. 282 आमदारांना दिली शपथ. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट. उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. जम्मू काश्मीरमध्ये दहशतीच्या घटना जवळपास शून्यावर येत आहेत. राजनाथ सिंग यांनी लोकसभेत दिली माहिती. पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या अत्याधुनिक कार्टोसॅट 3 उपग्रहासह अन्य 13 लघु उपग्रहांसह श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण. मुक्तकला शिक्षणाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाप्रमाणे समान महत्त्व मिळायला हवं अशी गरज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून व्यक्त. आणि आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारतानं पटकावली 3 कांस्य पदकं, आणखी किमान 3 रौप्य पदकं केली निश्चित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. या बातमीपत्रानंतर आपण पाहणार आहात ऐका दाजिबा हा मराठी चित्रपट. नमस्कार.